UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली, महाराजांनी सुरत तुटली म्हणणं अयोग्य। शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? TV9च्या महाराष्ट्राचा संकल्प मधून फडणवीसांचा सवाल। देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहांना घाबरतात म्हणून शिवरायांनी सुरत तुटली हे बोलण्याचं फडणवीसांमध्ये धाडस नाही, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि बाहेर पडायचं कसं हे माहिती। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सत्ता दिली तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं पवारांकडून आश्वासन घ्या। TV9 महाराष्ट्राच्या महासंकल्पमधून फडणवीसांचं जरांगेंना आव्हान। सरकारनं जरांगेंना दिलेली आश्वासनं आम्हाला माहितीच नाहीत, सरकार कोणाच्या बाजूनं हेच महाराष्ट्राला माहित नाही, सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, जयंत पाटलांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नाही, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विधान। शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही। TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांचं विधान। सर्वेतून काँग्रेसनं ठाकरेंना जागा दाखवली, फडणवीसांची टीका। महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी फडणवीसांकडून अशी वक्तव्य। मुख्यमंत्रीपदाबाबत सर्व एकत्र बसवून ठरवू। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये जयंत पाटलांची प्रतिक्रिया। कोणत्याही सरकारमध्ये योजना आली तर त्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना असतं। तिन्ही पक्षांचा आपापल्या पद्धतीनं प्रचार सुरू, आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। लाडक्या बहिणीवरून तिन्ही भावांकडून ओढाताण सुरू, लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला। मालवणमधील दुर्घटनेनंतर विरोधकांनी राजकीय संधी शोधली, फडणवीसांचं वक्तव्य। तर आरोपी जयदीप आपटेला 26 लाखच मिळाले, मग बाकीचे पैसे कुठे गेले, जयंत पाटलांचा सवाल। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये दिवसभर दिग्गजांची हजेरी, मुख्यमंत्री शिंदेंपासून मंत्री भुजबळ। TV9च्या मंचावर महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील सहभागी होणार। देवाभाऊ उल्लेख करत बारामतीत फडणवीसांचे बॅनर, तर मला अनेक वर्षांपासून लोक देवाभाऊ म्हणतात, फडणवीसांची प्रतिक्रिया। पुढची कॅबिनेट घेऊ नये, नाहीतर एकमेकांचे कपडे फाडतील, विजय वडेट्टीवारांची टीका। तर भाजपला शिंदेशिवाय पर्याय नाही, दादांना मोदी शहांच्या दयेवर जगावं लागेल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री होण्याचं सुप्रिया सुळेंच्या मनात, मुख्यमंत्री होण्यासाठी सुळेंकडून फडणवीस टार्गेट, ठाकरे पवारांसाठी ही निवडणूक शेवटची ठरेल, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। आपटेच्या बचावासाठीची कायदे पंडितांची फौज भाजपशी संबंधित, छत्रपतींशी बेईमानी यांच्या रक्तातच, संजय राऊतांचा ट्विटमधून भाजपवर निशाणा। शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेल्यावर ठाकरेंचा मला फोन, काँग्रेसची साथ सोडा, 2 तासात सर्वांना परत आणतो मी म्हणालो, पण ठाकरेंनी पवारांचं ऐकलं, रामदास कदम यांचा मोठा दावा। रामदास कदमांचं वक्तव्य सत्य, उद्धव ठाकरेंना फक्त मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हवी, रामदास कदमांच्या वक्तव्याला नरेश म्हस्केंचा दुजोरा। विधानसभेत 60 पेक्षा जास्त जागा लढण्याचा मानस, जागा वाटपात आम्हाला 60 पेक्षा अधिक जागा मिळतील, अजित पवारांची इंडियन एक्सप्रेसला मुलाखत। गडचिरोलीच्या आलापल्लीत आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा, शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी अजितदादा संवाद साधणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।